स्पर्धा पाहण्यासाठी त्यांनी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रत्यक्षात दाखवलं ते प्रिन्स मूवीज चे राहुल गुळवी. तर नक्कीच राहुल गुळवी आमच्यात नाही आहेत. अभिषेक किंवा ओंकार जर असाल तर आपण यायचं आहे, आपला मान सन्मान इथे केला जाईल, याचा स्वीकार करावा. प्रिन्स मूवीज यूट्यूबच्या माध्यमातून 3 दिवस खूप चांगलं प्रत्यक्ष दाखवलं आणि रसिक प्रेक्षकांचं मनमोहित केलं. तसेच आम्हाला 3 दिवस ज्याने अंपायरच्या भूमिकेमधून योग्य निर्णय दिले ते आमचे अनिल वाघेला सर. अचूक निर्णय, योग्य निर्णय, कोणत्याही संघाची बाजू न घेता व्यवस्थित निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवले आमचे अनिल वाघेला सर. नेहमीच आम्हाला मदत करत असतात अंपायरिंगच्या भूमिकेमधून. तसेच दुसरे अंपायर संदेश ठाकूर सर यांनी सुद्धा यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान केला जाईल. आयोजक सन्माननीय श्री अनिल पाटील यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. तसेच रामचंद्र डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर निशांत भोईर, जर आपण माझा आवाज ऐकत असाल निशांत भोईर तर आपण सुद्धा यायचं आहे, आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. तसेच जो मैदान आम्हाला स्वच्छ करून दिला ते आमचे बाळू मामांनी यायचं आहे. मैदानामध्ये खूप घाण होती, बाळू वाघमारे मामा यांनी सुद्धा यायचं आहे. मैदान आम्हाला सुस्वच्छ करून दिलं. ठाणे महानगरपालिकेतील सहकारी बाळू मामा. तसेच 3 दिवस आम्हाला स्कोरर्सच्या माध्यमातून ज्यांनी योग्य स्कोरिंग पोहोचवली ते आमचे सौरव पुरोहित. हॅलो. तसेच 3 दिवस आम्हाला समालोचक केलं ते माननीय श्री भरत पाटील सर यांनी खूपच आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याबद्दल आणि सहकार्याबद्दल त्यांचा अभिमान आहे आणि त्यांचा सत्कार होतोय अनिल पाटील यांच्याकडं. तसेच 3 दिवस आम्हाला ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी यूट्यूबची माध्यमातून ज्यांनी आम्हाला मदत केली, वायफायचे ज्युपिटर इंटरनेट अंकित किंवा त्यांचे सहकारी अंकित भोईर किंवा त्यांचे सहकारी जर कोणी असाल तर यायचं आहे. तर नक्कीच वळणार आहोत आपण बक्षीस समारंभाकडे. अंतिम सामना झाला, त्या सामन्यामध्ये
मॅन ऑफ द मॅच, ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना एक गडी बाद केला आणि पॉवर प्ले षटकामध्ये कमी धावा देत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. तो गावदेवी स्पोर्ट्स संघाचा अमोल भोईर. बाळकृष्ण म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावा. अमोल भोईर. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन, आकाश चषक आणि एक कूलर म्हणून ज्याची निवड करण्यात येते. नक्कीच कोण असेल असा फलंदाज आपल्याला कोण वाटतोय? फलंदाज असेल SK महागिरीचा असेल की वेद 11 असेल की गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमचा असेल, कोण असेल बेस्ट बॅट्समन? तर नक्कीच बेस्ट बॅट्समनची निवड आम्ही करतोय. 11 भास्कर. अंकुश मडवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. भास्कर, ज्याने गोल्डन सिक्सर लगावलं होतं, प्रत्येक सामन्यामध्ये एक षटकार लगावलं होतं. तसेच तन्मय भुईर साहेबांना विनंती करतो आपल्या पण शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं भास्कर यांना. तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या गोलंदाजीतून फलंदाजांना नाचवण्याचं काम केलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि विकेट्स प्राप्त केल्या. तो बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर कोणी गेस करू शकता का? बेस्ट बॉलर. आवाज येतो हेमंत. अजून कोण बोलू शकेल का? वेद 11 कोपरीचा कोणी असेल की गावदेवी स्पोर्ट्स बाळकुमचा असेल, SK महागिरीचा असेल? अजून एकदा आवाज कोणाचा? तर नक्कीच ज्याचा आवाज आला तोच यायचा. हेमंत. 8 विकेट घेतले आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी केली SK महागिरी संघाचा हेमंत. रामदास पाटील साहेबांना विनंती करतो, रामदास पाटील आणि तसेच यादव ठाकरे आपल्या शुभ हस्ते हेमंत गोलंदाजाला. नक्कीच ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये SK महागिरी हा संघ पराजयाच्या छायेमध्ये होता, त्यावेळेस 6 चेंडूमध्ये 3 धावा डिपेंड केल्या होत्या. दत्ता स्पोर्ट्स कोळशे या संघासमोर खेळत असताना तोच ठरतोय यावेळेस हेमंत उत्कृष्ट गोलंदाज. तसेच नानांना अजून एक विनंती होतो, नानांनी आणि दादांनी अजून एक सत्कार करावा, मुख्य सन्मान, ज्यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं. आमच्या स्पर्धेचे सन्माननीय अनिल बाळकृष्ण पाटील यांचा इथं शुभ सन्मान करावा. एक मायाची शॉल, एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ज्वलंत राहावी याच कारणासह एक सन्मान चिन्ह देऊन, एक मोमेंट देऊन अनिल यांना सन्मानित केलं होतंय. ठाणे महानगरपालिकेतील पिता पुत्र
ज्येष्ठ नगरसेवक श्री संजयजी भोईर साहेब तसेच सन्माननीय श्री देवरामजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते अनिल पाटील यांना शुभ सन्मानित केलं जात आहे. तसंच बोलूया प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे. तर या मध्ये 3 प्राइज होते, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक. तर या तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजे SK महागिरी संघ. SK महागिरी संघ सर्वांनी यायचंय. तर मान्यवरांना सुद्धा विनंती करतोय आपण सर्वांनी उभं राहून SK महागिरी या संघाचा आदरपूर्वक सत्कार करावा. प्रितेश जोशी 143 धावा, 16 षटकार आणि 2 फोरच्या माध्यमातून 143 धावांचं योगदान दिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये. LED टीव्ही आणि एक आकर्षक चषक देऊन प्रितेश जोशी यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर प्रितेश 1 मिनिट प्रितेश थांबायचं आहे, जरासं तुझ्याशी बोलायचं आहे आम्हाला. तर नक्कीच प्रितेश, बाळकुंच्या या क्रीडांगणामध्ये तुझं होम ग्राउंड आहे, कसं वाटतंय तुला मॅन ऑफ द सिरीज एक LED टीव्ही 143 धावा या मैदानामध्ये षटकार मारणं खूप कठीण असतं, त्यावेळेस तू 16 षटकार मारले आणि 2 चौकार लगावले आणि 143 धावांची खेळी गेली. कसं वाटतं तुला हे मॅन ऑफ द सिरीजचं मानकरी केली होती? मला तर खूपच चांगलं वाटतंय आणि जो माझा पहिला दिवस होता तो खूप चांगला होता.
तर नक्कीच आणि या आयोजनाबद्दल काय बोलशील? अनिल पाटील यांचं हे आयोजन, सोनई मित्रमंडळ व बाळकुंचा राजा यांचं आयोजन. तसं मी पहिल्याच दिवशी बोललेलो, आयोजन तर खूपच चांगलं आहे. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक प्रितेश. खूप चांगला खेळ तू दाखवला रसिक प्रेक्षकांचं मनमोहित केलं. हा होता प्रितेश बाळकुंभ संघाचा. तर मी विनंती करतोय प्रथम पारितोषिक फर्स्ट प्राइज बाळकृष्ण स्मृती चषकाचा मानकरी ठरतोय तो म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ संघ. संपूर्ण संघाने यायचंय. अंतिम विजेता संघ गावदेवी स्पोर्ट्स बाळकुंभ.